सिंधुदुर्गमधून एक महत्त्वाची बातमी येते। सिंधुदुर्गमधल्या अंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या 2 गटांमध्ये राडा झालेला आहे। या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गडहिंग्लज आणि सावंतवाडीतल्या दोन्ही गटाच्या 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। वाहन लावण्यावरून पर्यटकांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या पर्यटकांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणं, मनाई आदेशाचं उल्लंघन करणं यासह इतर कलम सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि याच घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। सिंधुदुर्गमधल्या अंबोली घाटावर पावसाच्या या काळामध्ये अनेक पर्यटक जात असतात, मात्र या मुख्य धबधब्यावर आता गाडी लावण्याच्या वादावरून पर्यटकांच्या 2 गटात राडा झाला। आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गडहिंग्लज आणि सावंतवाडीतल्या दोन्ही गटाच्या 29 पर्यटकांच्या विरोधात गुन्हाही नोंदवलेला आहे। वाहन लावण्याच्या मुद्द्यावरून या दोन्ही गटामध्ये वाद झाल्याची माहिती मिळते आणि या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे या पर्यटकांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणं, मनाई आदेशाचं उल्लंघन करणं यासह इतर कलम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपणही कुठे पर्यटनासाठी जात असाल तर कोणत्याही प्रकारचे वाद हे टाळायला हवे, अशाच प्रकारची विनंती आता पोलिसांकडून केली जाते।